यांची आठवण येणारच. तसं पाहिलं तर ढोलकी हे वाद्य नृत्य, लावणी, पोवाडा यांच्यासाठीच वाजवलं जातं समज आहे. आणि ढोलकीला शास्त्राचा आधार नाही असंही म्हणतात. पण याने ढोलकीला शास्त्रीय बैठक प्राप्त करून दिली. तर आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच त्यांच्या ढोलकी वादनाविषयी ऐकूया आणि प्रात्यक्षिकही पाहूया. नमस्कार यासिन भैया. तर सुरुवातीला आपण आपलं गाव आणि आपल्याला ही ढोलकी वादनाची आवड कशी लागली याची थोडी माहिती सांगा. गाव सांगली जिल्ह्यात भाद्रवाडी म्हणून छोटंसं गाव आहे. तिथं माझा जन्म. ते वडील उस्ताद बाबालाल भाद्रवाडकर, संगीत तज्ञ, ताशा, पखवाज, तबला वाजवण्यात अत्युत्कृष्ट तयार. आणि त्यांच्या संगतीमुळेच मला वाजवण्याचं वेड लागलं. माझं वेड पाहून माझ्या आईनं कोल्हापूरला हाजी बापूजी यांच्याकडे मला शास्त्रशुद्ध तबला शिकण्यासाठी ठेवलं. परंतु आर्थिक परिस्थिती एकदम बिकट असल्यामुळे मला काय सगळं काय सुख समाधानानं शिक्षण मिळेना. हे माझ्या गुरुजीने जेवढा कळलं तेवढा गुरुजींनी जवळजवळ 5 ते 6 फुकट विद्या आम्हाला, म्हणजे जेवण, राहणं, खाणं फुकट विद्या दान मला केली. आणि त्यांच्यापासून माझी म्हणतो त्यांनी मला आईचं प्रेम दिलं. आणि तब्बल मी 11 वर्ष तबला शिकून क्लास सोडला. मग तब्बल 11 वर्ष तबल्याचं शास्त्रीय शिक्षण घेतलेले तुम्ही ढोलकीकडे कसे वळलात? असं आहे की ही 40 वर्षापूर्वी त्या काळात शास्त्रशुद्ध तबला हा खेड्यापाड्यात किंवा तालुक्यात कळत नव्हता. सर्वसामान्य जनतेला तबला कळायला म्हणून मी ढोलकी घेतली आणि सरळ तमाशा थिएटरमध्ये गोकुळ लोकनाट्य मी प्रवेश केला आणि मी संगीत वाजवायला लागलो. पहिल्या बाऱ्या वाजवल्या मी बया प्यार इस्लामपूरकर, गौरा सरला कोल्हापूरकर, लक्ष्मी बारसीकर, हिरा अवसरीकर, म्हणजे आताची उषा चव्हाण वगैरे म्हणतात त्यांची सुद्धा वाजवले मी. माझी चित्रपटात वगैरे काही संधी मिळाली का? वाजवली ना. या संगीत दिग्दर्शकाकडे मी जवळजवळ 25 चित्रपट वाजवपाचान अशी 25 चित्रपट वाजवले. छान. मग संगीत बाऱ्या आणि चित्रपट यांच्यामध्ये ढोलकी वाजवत असताना त्यामध्ये शास्त्रशुद्धता आणण्याचा विचार तुम्हाला कसा सुचला? कारण तबल्याचे अवघड बोल, कायदे, रेले, मुखडे हे सगळं ढोलकीत आणावं असं कसं वाटलं तुम्हाला? काय त्यावेळेला मी जरी तमाशात वाजवत असलो तर मी दिवसा क्लास चालवायचो तबल्याचा आणि दिवसभर तबल्याचा रियाज करायचा. तर माझी बायको ह्याला कारणीभूत आहे की त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे शास्त्रशुद्ध तबला शिकलात, हे जर तुम्ही ढोलकीत उतरून महाराष्ट्राच्या जनतेपुढे काही वेगळं सादर केलं तर तुमचंही नाव होईल, ह्या ढोलकीलाही प्राधान्य मिळेल. तर ही स्फूर्ती मला माझ्या पत्नीने दिली. छान. मग सर्वप्रथम तुम्ही हे कुठे सादर केली ही सोलो ढोलकी? आपले पश्चिम महाराष्ट्रातला मोठा उरूस भरतो खाजासाहेबांचा आणि तिथे मोठमोठ्या मैफिली, संगीत मैफिली 3 दिवस होतात. त्या संगीत मैफिलीत मी सोलो ढोलकी शास्त्र सादर केली आणि तिथे मी भरपूर यश मिळवलं. छान. मग यासिनबाई, आता आपल्या या शास्त्रीय सोलो ढोलकीचं प्रात्यक्षिक आम्हाला दाखवा ना. मग सुरुवातीला आता कोणता ताल वाजवणार आपण? एक ताल मी वाजवणार, ताल ताल. ताल. छान, करा सुरुवात. धा 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 धा. कायदा घिना तिट घिना धात घिना घिना तिट घिना धात तिकडे धा घिना तिट घिना धाग घिना घिना तिट घिना धाग घिना घिना तिट घिना.
धाती गिडन गधड गिड धग धग तुना गिड धर धर गिड तक तग गिड कदा दा दा क्रान गेगेंत दा दा क्रान गेगेंत दा दा क्रान गेगेंत दा तबल्याचे बोल त्या अंगाने ढोलकीचा रेला बांधलेला आहे तबल्याचे बोल आहेत धातरी कडतक धरधरी कडतक धातरी कडतक तिंतरी कडतक आता हे ढोलकीचं ट्रान्सफर म्हणजे वेगळ्या वजनात धीरा धीरा कीट तक तीरा तीरा कीडा धीरा धीरा कीट तक नाजूक कायदा आहे अरे रेला आहे अंगाचा कायदा आणि एक तोडा वाजेल चक्रधार एक तोडा बेदम तोडा आहे धा धीन ता धिन त्रिकटकता धा त्रिकटकता 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 धा क्रांत धा त्रिकटकता त्रिकटकता धा क्रांत धा त्रिकटकता त्रिकटकता धा क्रांत बेदम आहे धिक्कित धात्रक धिक्कित कडधे धिक्कित धिक धिना कत्कत घकित धात्रक धिक्कित कत धिदकटकता 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 ताधा धिदकटकता 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 ताधा धिदकटकता 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 ताधा कथ्थक अंगाचं नृत्याचा तोडा वाजतो
थुंगा धागे धीगे धा धा धिंता जत्ता किर धा तक्का थुंगा तक्का 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 ता थई थई ता थई थई ता थई 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 ता थई 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 ता थई 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 ता म्हणजे तुम्हाला एखादी उपमा असलेली गत आहे की ती गत आहे त्या गतीचं नाव झुला गत आहे हा हिंदीचा शब्द आहे झुला झोपाळा आपण म्हणतो ना झोपाळा पंचमी खेळतात ना तसा वजनाचा हा ही गत आहे धग तित कृधान धग धिग कृतान धग अशी झुल्याची गत आहे आता खासबाग मैदान म्हणून गत वाजवतो हीच गत टाळीवर येते यासीनबाई खूप खूप कमाल केली का तुम्ही आता एकच विचारीन तुम्हाला की ढोलकीवर एवढं प्रेम करताय हो, तुम्ही करतो. एवढी मेहनत घेताय हो. तर ढोलकी या वाद्याविषयी तुम्ही काही सांगाल का खरोखर हं? सांगतो ना. तमाशाचं लेणं म्हणजे लावणी लावणीचं लेणं म्हणजे ढोलकी मला एकच सांगावं लागेल म्हणेन मी की ढोलकी हे लावणीचं मंगळसूत्र आहे वा छानच सुरेखच उपमा दिली ना तुम्ही तर यासीनबाई आज आपण आमच्याकडे आलात आणि आपल्या शास्त्रशुद्ध सोलो ढोलकीचं प्रात्यक्षिक दाखवून आमच्या प्रेक्षकांना आनंद मिळवून दिलात याबद्दल दूरदर्शनच्या वतीने तुमचे हार्दिक आभार. हा नमस्कार